जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा ॲपच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण समाज कल्याणची जाहिरात पाहतोय. आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई समाज कल्याण आयुक्तालय. हे गट क यानी वर्ग 3 क्रमांकाचे म्हणजे श्रेणी असलेले हे पद आहेत. आपल्याला समोर स्क्रीनवरती नावं दिसत असतील बघा. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक यासाठी महिला उमेदवार लागणार आहेत. गृहपाल अधीक्षक जनरल याच्यामध्ये म्हणजे मेल, फिमेल दोन्ही चालतील. आणि समाज कल्याण निरीक्षक. ओके. तर समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ श्रेणी एक आहे आणि कनिष्ठ एक आहे. आणि दोन्हीसाठीच आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पुढे पाहू. ओके. आता सध्या मी तुम्हाला फक्त कोणची कोणची पदं आहेत ते सांगत आहे. लघुलेखकचे पण बघा तुम्ही, लघुलेखकचे प्रत्येक जाहिरातीमध्ये आता पदं राहत आहेत. शॉर्ट हँड ज्यांचं झालेलं आहे, त्यांचे सोन्याचे दिवस चालू आहेत बघा सध्या. कारण की खूप कमी लोकांचं शॉर्ट हँड वगैरे झालेलं असतं. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंक लेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे आहेत. आता आपण पाहू की एकूण पदे किती आहेत. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यासाठी सीनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर एकूण 5 पदे आहेत. आता आपल्या कॅटेगरी वाईज आता तुम्ही बघून घ्या नेमकं की आपल्या कॅटेगरी म्हणजे मध्ये किती आहेत. ओके. तर मला इथे दिसतं ओबीसी साठी इथं 1 आहे आणि इतर बाकी बघा मग. आणि अनरिझर्व्ह असं पण एक पद आहे. टोटल 5 आहेत. आणि दुसरं असतं समाज कल्याण निरीक्षक. हा त्याला वरिष्ठ होता अगोदरचा, याचा हा फक्त समाज कल्याण निरीक्षक असं दिलंय. आणि याची भरपूर अशी पदसंख्या आपल्याला दिसत आहे. 39 पदे आहेत आपल्याकडे 39. अराखीव 13 आहेत त्यापैकी. आणि बघून घ्या आपल्या स्क्रीनवरती. दिव्यांगासाठी पण 2 पदे इथे दिलेली आहेत. जे आपले विद्यार्थी आहेत, जे भूकंपग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, अंशकालीन, माजी सैनिक सर्वांनी. त्याच्यामुळे मी कसं प्रत्येक गोष्ट सांगत बसत नाही, कारण की ते कसं व्हिडिओ एकदम लेंदी होऊन जातो. आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे याचा आणि मग आपल्या हे बघायचे रिक्त पदे कोणची आहेत वगैरे. ओके. सध्या मी फक्त तुम्हाला किती पदे आहेत हे सांगत आहे आणि आपण याचा अभ्यासक्रम आणि आपण कोणत्या पदासाठी पात्र आहेत हे पुढे आहे जाहिरातीमध्ये. गृहपाल अधीक्षक, वॉर्डन म्हणून एक महिलासाठी हे पद आहे. ओके. तर एकूण भरपूर अशी 92 पदं त्यांनी दिलेली आहेत त्यासाठी. त्याच्यामुळं हा फॉर्म तुम्ही भरलाच पाहिजे असं मला वाटतं. महिलांना तर एकदम छान अशी संधी दिसत आहे याच्यामध्ये. एकूण 92 पदे आहेत आणि तुम्ही बघून घ्या आता नेमकं कोणासाठी कोणची किती पदं आहेत आपल्या आपल्या कास्ट वाईज. ओके. अनाथसाठी 1 पद सोडलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये. दिव्यांगसाठी 4 पदे आहेत. भरपूर अशी पदसंख्या आहे. 92 खूप पदे झाली. ओके. आता ही झालं सर्वसाधारण. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला कोणीही फॉर्म भरू शकतं. असं नाही की महिला उमेदवारच पाहिजे वगैरे असं काही नाही याच्यामध्ये. तर ही पदसंख्या पण भरपूर अशी आहे. 61 पदे आहेत याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय तसं त्याच्यामध्ये आपल्या कास्टनुसार किती जागा आहेत, काय ते बघून घ्या. आणि याच्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, काय पुस्तकं वाचायची ते मी पुढे सांगतो. हे आहे हाय ग्रेड स्टेनोग्राफर. जे स्टेनोग्राफर असतात त्यांच्यासाठीचे हे पद आहेत. 10 पदे आहेत. ओके. त्याच्यानंतर लो ग्रेड स्टेनोग्राफर. ह्याच्यामध्ये 3च पदे आहेत. आपला आला स्टेनोटायपिस्ट, लघु टंक लेखक. याची 9 पदे आहेत आपल्याकडे. मी म्हणतो जे पण उमेदवार कोणत्याही कॅटेगरीत बसत असतील आपल्या यावरील पदांपैकी, पदसंख्येपैकी, तर त्यांनी फॉर्म भरला पाहिजे. मी तर म्हणतो की एक जागा असली तरी आपण फॉर्म भरला पाहिजे. कारण की मागच्या पण व्हिडिओमध्ये मी हेच सांगितलं होतं की परीक्षा ह्या दिल्या पाहिजे आणि परीक्षा दिल्याने आपली क्वालिटी वाढते मित्र. ओके. तर आपण पुढे बघू आणखी याच्यामध्ये काय-काय दिलेलं आहे या जाहिरातीमध्ये. खेळाडू आरक्षणचं बघा काय आहे ते. आता जे विद्यार्थी आपले खेळाडू आहेत, खेळाडू आरक्षणमधून फॉर्म भरतात, त्यांच्यासाठी ही माहिती असते. अनाथ आरक्षण, जे विद्यार्थी आपले अनाथ आरक्षणमधून फॉर्म भरतात त्यांच्यासाठी हे. जाहिरातीमध्ये सर्व काही असतं बरं का. आणि विशेष म्हणजे या येणाऱ्या जाहिराती तर आपल्या पूर्ण अशा शुद्ध मराठीमध्ये दिलेल्या आहे. त्याच्यामुळं तुम्ही जाहिरात वाचली पाहिजे सर्वप्रथम.
आता आपण बघू की पेमेंट कोणाला किती आहे, कोणत्या पदासाठी. ओके. तर लघुलेखकसाठी म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती तर तुम्हाला दिसतच असेल ऑब्व्हियसली. हे बघा, गृहपाल अधीक्षक महिलासाठी 38,600 आणि गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण हा एकदम बेस्ट पे स्केल आहे बरं का. क्लर्कसाठी जर तुम्ही बघितलं तर 19,000, 25,000 असा पे स्केल असतो. पण हा गृहपाल अधीक्षक जो पद आहे बघा तुम्ही, म्हणजे अल्मोस्ट हे 40,000 आपल्याला पेमेंट इथे ऑफर केलेली आहे याच्यामध्ये. आणि त्याच बरोबरीचं वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक यांचा पेमेंट पण त्याच लेव्हलचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं एक सल्ला देईल माझा, की तुम्ही हा फॉर्म नक्की भरा. काय असतं, मला माहीत आहे फीस आता प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरणं आपण सगळे विद्यार्थी मिडल क्लास घरून आहेत, गरीब घरून आहेत आणि त्याच्यामुळे मला असं असं वाटतं, की पैशाला आपण थोडंफार जरा बघतो. कारण की आपण बाहेर गावात राहायला आलेलो असतो. आपला मेसचा, राहण्याचा खर्च सगळंच असतं. पण तरीही मला वाटतं, की कुठेतरी आपलं मन मारून इथं आपण फीस भरून परीक्षा दिल्या पाहिजे आणि आपण लवकरात लवकर सिलेक्शन लिस्टमध्ये गेलं पाहिजे. ओके. वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे आणि किमान वयोमर्यादा ही सर्वच आपल्या पदांसाठी 18 वर्ष आहे आणि बाकी आपल्या आपापल्या कॅटेगरी वाईज आपल्याला रिलॅक्सेशन भेटत असतं. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला मुद्दा, की शैक्षणिक अर्हता, की सर माझं आर्ट्समधून झालंय, मी कोणचे पदं भरू शकतो, हे भरू शकतो का? असे मला मेसेज भरपूर येतात. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर इथे आहे. शैक्षणिक अर्हता बघा आता आपण पाहू याचा पे स्केल पण खूप छान होता. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण महिलांसाठी एकच आहे. ते काय म्हणतात, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. व्हॉट? म्हणजे याचा अर्थ असा होतो, की कोणत्याही शाखेची सायन्स असो, कॉमर्स असो, कोणतीही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, बी-ए झालं असेल किंवा कुठलीही इंजिनिअरिंग झालं असेल किंवा अजून बी-कॉम झालं असेल, तर तुम्ही यासाठी पात्र आहात. पण दुसरी अट त्यांनी दिलेली आहे, की एम-एस-सी-आय-टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे म्हणजे याचे 2च क्रायटेरिया झाले. एक झालं तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे कोणतीही आणि दुसरं म्हणजे एम-एस-सी-आय-टी असली पाहिजे. ओके. दुसरे महत्त्वाचे याच्यातील पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक किंवा समाज कल्याण निरीक्षक दोन्हीसाठी मला वाटतं, की क्रायटेरिया सेमच असला पाहिजे. कोणत्याही शाखेची पदवी ओके. पण याच्यामध्ये शारीरिक शिक्षण विषयातील पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. पण असे काही उमेदवार कधी प्राधान्य दिलं जातं, जेव्हा मार्क सेम असतात तेव्हा. ओके. तर तुम्ही याचं हे शारीरिक शिक्षण विषयातील तुमच्याकडे पदवी असू नसू, तुम्ही ह्या दोन्हीपैकी आपापल्या कास्ट वाईज जागा बघून जिथे आपल्याला वाटतं, की आपलं होईल किंवा होऊ शकतं, तिथे आपण फॉर्म भरला पाहिजे. सेम आहे खाली पण. समाज कल्याण निरीक्षक, शासन मान्य कोणतीही शाखेतील पदवी, ओके आणि एम-एस-सी-आय-टी एवढंच मागत आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरायला काही हरकत नाही असं मला वाटतं. उच्च श्रेणी लघुलेखक. आता हे विद्यार्थ्यांसाठी एक क्रायटेरिया ठरलेला असतो. त्यांचं उच्च, हाय ग्रेड, लो ग्रेड तर ते तुम्ही स्क्रीनवरती आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही रीड करा. हा झाला निम्न श्रेणी, लो ग्रेड स्टेनोग्राफरसाठी. ओके. लघु टंक लेखक याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी तेच आहे. हे पण शॉर्ट हँड वालाच आहे. याच्यामध्ये लिपिकची जाहिरात इथं तर कुठे दिसत नाही आहे. ओके. आणि लिपिक याचे म्हणजे या पदाची इथं व्हॅकन्सी त्यांनी दिलेल्या नाहीत. लिपिक नाही पण तुम्ही मी सांगितलं तसं ते वरिष्ठ हे बघा हे वालं. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आणि समाज कल्याण निरीक्षक आणि हे गृहपाल हे 2 पद एकदम बेस्ट आहे त्याच्यामधले आणि बाकी जिथं इलिजिबल असाल ते पद तुम्ही भरलं पाहिजे. आपापले सद्बुद्धी वापरून काळजीपूर्वक विचार करून तुम्ही फॉर्म भरले पाहिजेत. ओके. आता इथे दिव्यांग वगैरे आता जे कोण असतील त्यांनी ते स्क्रीनशॉट मारून बघून घ्या किंवा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही पूर्ण जाहिरात टाकलेली आहे ते पाहून घ्या तुम्ही. ओके. इथे आला आता सर्वसाधारण माहिती
अर्ज फक्त ऑनलाईनच करायचे आहेत. येस. आपल्याकडे पूर्वी सिस्टम होती बघा. काही लोकांना माहीत असेल, की फॉर्म भरायचा असेल, तर तो ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करून, झेरॉक्स करून, त्याच्यावर माहिती भरून, फोटो लावून तो पोस्टाने पाठवायचा. अशी अगोदर सिस्टम होती. पण आता फक्त आणि फक्त ऑनलाईनच अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी संकेतस्थळ दिले आहे, वेबसाईट त्यांची. ओके. सर्वात महत्त्वाची गोष्ट 10 तारखेला फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 11 नोव्हेंबर पर्यंत ते चालू आहेत. 11 नोव्हेंबरला भरपूर वेळ आहे. पण विसरून जाईल, उद्या-उद्या म्हणत-म्हणत आपलं राहून जातं. त्याच्यामुळे तुम्ही लागलीच फॉर्म भरून घ्या. तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी असतील तर लगेच फॉर्म भरून घ्या तुम्ही. फीस काय टी-सी-एस परीक्षा घेणार आहे. त्याच्यामुळं फीस ₹1000 आहे. नाही परीक्षा कोणी घेतलं तरी फीस तितकीच आहे. थोडंसं आपल्याला अंदाज येतो अगोदर, की परीक्षा कोण घेणार आहे. आता कसं IBPSनं जर परीक्षा घेतली तर 5 ऑप्शन्स देतात ते. त्यांचा विचारण्याचा क्रायटेरिया वेगळाच असतो. टी-सी-एस वाल्यांचा वेगळाच असतो. ते आपल्याला आता अंदाज येऊन गेला असेल. कारण आपण सर्वांनीच आता झालेल्या 2023च्या तलाठी वगैरे जलसंपदा सगळ्या भरतीमध्ये आपण परीक्षा दिलेल्या आहात असं मी समजतो. ओके. सर्वात महत्त्वाचा पॉइंट याच्यामधला, की सर अभ्यासक्रम आता कोणाला माहीत नसतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल, पण नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसतं ते. तर बाबांनो मराठी 25 प्रश्न असतात, इंग्रजी 25 प्रश्न असतात. जी-एस, जी-के जे म्हणतो आपण ते 25 असतात आणि इथं असतं बौद्धिक चाचणी, रिझनिंग असतं त्याच्यामध्ये. शक्यतो अंकगणित विचारलं जात नाही शक्यतो बरं का. बुद्धिमत्ता भरपूर असते याच्यामध्ये आणि हे सर्व 200 मार्काचं असतं. हा पॅटर्न फिक्स असतो. फक्त आपला अभ्यास. बघा तुम्हाला मराठी, इंग्रजी करून ठेवायला लागेल एकदाच. सामान्य ज्ञान काय दररोजचा विषय आहे तो आणि बुद्धिमत्ता हे पण आपल्याला दररोजच्या दररोज आपण प्रश्न सोडवत जाऊ. तसे आपली त्याच्यामध्ये उत्तरं बरोबर येत जातील. पण मराठी आणि इंग्रजी हे असे विषय आहेत. मला माहीत आहे आपल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजीचा थोडासा प्रॉब्लेम असतो. आपण जसं महाराष्ट्रातून बिलॉन्ग करतो तसं थोडासा आपल्याला इश्यू होतो इंग्रजीचा. पण त्याच्यामध्ये कसं ग्रामर ईझी विचारलेलं असतं. व्होकॅब्युलरी तेच रिपीट होते. तेच व्होकॅब्युलरी म्हणजे शब्द असतात विचारलेले. समान सॉरी समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, वाक्यप्रचार असतात. तर तेच रिपीट केलेलं असतं. त्याची पण मी एक पी-डी-एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. तेच तेवढी तुम्ही रिवाईज करा. त्याच्या बाहेर प्रश्न जात नसतात. हे बघा, ज्यांना हे स्पर्धा परीक्षाचं सूत्र कळलंय तेच पास होतात. तुम्हाला मागं झालेल्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतील, स्वतः बघाव्या लागतील. मराठीचे प्रश्न कसे विचारतायत, समानार्थी, विरुद्धार्थीला किती वेटेज आहे, ग्रामर ॲक्चुअल किती विचारत आहे. सामान्य ज्ञानमध्ये नेमके कोणते विषय आहेत, हे सगळं तुम्हाला जर सरळ सेवाची किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला पास व्हायची असेल, तर तुम्हाला त्या परीक्षेचं स्वतः विश्लेषण केलेलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही पास होणार नाही. तुम्हाला ते पेपर डाउनलोड करून घ्यावे लागतील. तुम्हाला त्याची झेरॉक्स घ्यावी लागेल. तुम्हाला ते सोडवावे लागतील. तुम्हाला त्याचं विश्लेषण करावं लागेल. ह्या गोष्टीशिवाय स्पर्धा परीक्षेमध्ये दुसरा कोणता मार्गदर्शक नाही, दुसरा कोणता गुरु नाही आणि त्याच्याशिवाय तुम्हाला यशही नाही. जसं आपण म्हणतो अशक्य ही शक्य करतील स्वामी, तसं अशक्य ही शक्य करतील ह्या आपल्याला प्रिव्हियस इयर झालेल्या प्रश्नपत्रिका. ओके. याच्यामध्ये पाहू आपण आणखी काय-काय दिलं आहे. महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आपल्याला परीक्षा केंद्राचा पत्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला परीक्षेच्या 10 दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट येतील आणि त्याच्यावरती सगळं परीक्षा केंद्र वगैरे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. आपण ते काळजीपूर्वक वाचायचे. बरेच विद्यार्थी असे होतात परीक्षा केंद्र असतं एक, जातात दुसऱ्याच ठिकाणी. तर इतका हलगर्जीपणा होतो. त्याच्यामुळं त्यांना ह्या गोष्टी अगोदरच जाहिरातीत नमूद कराव्या लागतात. कारण की जेव्हा असं काही विद्यार्थी तक्रार करतात, की जेव्हा सर आम्हाला म्हणजे की दुसऱ्या स्थळावर गेले ते असं, तेव्हा ते त्यांना एंटरटेन केलं जात नाही कुठल्याही प्रकारे. ओके. त्याच्यामुळे ह्या सर्व सूचना त्या जाहिरातीत अगोदरच नमूद कराव्या लागतात. बऱ्याच वेळा विद्यार्थी काही गोष्टींसाठी कोर्टात जातात, तर त्याच्यामुळं या जाहिरात एकदम अशी इन डिटेल टाकलेली असते. ओके.
तर निवडीचं तर आपल्याला माहिती आहे, ज्याला जास्त मार्क तोच हे पोस्ट घेऊन जात असतो. ओके. आपल्याला इथं त्यांनी दिलेलं आहे बघा, प्रवेश प्रमाणपत्र हे परीक्षेच्या 10 दिवस अगोदर आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यायचं असतं. आणि आपल्याला आपले जर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जॉईन असाल तर आपल्याला वेळोवेळी याचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल, की बाबा कुणाचे कुठल्या परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत, कुठल्या परीक्षेसाठी फॉर्म सुटलेले आहेत, कुठे वॅकन्सी आहेत, हे सगळं आपल्याला टेलिग्राम वरती मिळतं. आपले व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. ओके. तर ही झाली आजची आपली जाहिरात. पूर्णपणे आपण याचं विश्लेषण केलेलं आहे. कुणाला तरीही काही अडचण असेल तर आपल्या टेलिग्रामचा आयडी मी इथे मेन्शन करतोय. तिथे आपल्याला सर्व आपल्याला जे काही अडचणी येतील, त्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करू. समाज कल्याणची ही जाहिरात मी पूर्णपणे त्याचं आपण विश्लेषण इथे पाहिलेलं आहेत. ओके. आणि इथून पुढेही येणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी मी तुम्हाला असेच माहिती देत राहील. तुम्हाला जर माझे एफर्ट आवडत असतील तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा. गरजूवंतापर्यंत नक्की पोहोचवा. ज्याला कुणाला आपल्याला सरकारी नोकरीत बघायचं आहे त्यांना सर्वांना पाठवा. इथे फॉर्म भरणे गरजेचे आहे. कारण की पे स्केल पण चांगला आहे आणि जॉब पण चांगली आहे. ओके. तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11 नोव्हेंबर पर्यंत तारीख आहे. जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरा. थँक यू फ्रॉम स्पर्धा वेब.